नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही तुमचा 1 मार्च आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मित्रांनो जो काही मराठीचा पेपर झालेला आहे त्याची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उत्तरपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, कारण तुमची सर्व उत्तरे तुम्हाला चेक करायची आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी फर्स्ट लँग्वेज, मराठी प्रथम भाषा. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या IMPमधनं जशीच्या तशी क्वेश्चन पेपर आलेली होती, म्हणजे 90% पेपर मी सांगितलेल्या IMPs वरती होता. अजूनही आम्ही टाकलेले व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता की तसाच पेपर होता, किंवा जे काही सांगितलं गेलेलं होतं. ज्यांनी व्हिडिओला पूर्ण बघितलं, ज्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती टेक्स्ट केलं होतं, मेसेज केलं होतं, आम्ही त्यांना जे काही PDF पुरवलेलं होतं त्यामधीलच क्वेश्चन्स होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 ज्यामध्ये गद्य उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, उतारा जो काही होता ना, तो उतारा तुम्हाला ऑलरेडी देण्यात आलेला होता. मी ज्याही विद्यार्थ्यांना PDF सेंड केला आहे त्यांनी एकदा ते PDF ओपन करा व्हॉट्सअपवरून, तुम्हाला लगेच कळेल. हा जो उतारा होता म्हातारीचं एकमेव आधार. ओके, मी त्या व्हिडिओवरती म्हणजे ती तुम्हाला IMP सांगितलं गेलेलं होतं. मी तुम्हाला अद्यापही ते PDF दाखवू शकतो. तुम्ही चॅनलवरती जा आणि तोच उतारा आला होता. मी तुम्हाला सांगितलेलं होतं यामधील कोणताही एक उतारा 100% येईल. आणि मला जवळपास 250 मुलांचे मेसेजेस आलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय तुम्ही जो उतारा सांगितला गेला होता किंवा तुम्ही दिलेल्या उत्तरांपैकी उतारा होता. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर बघा यामध्ये तुम्हाला उत्तरेल यामध्ये पहिलं होतं म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार, मुलाचं पत्र. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं होतं आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा. कोण होता विद्यार्थी मित्रांनो? पोस्टमन. अगदी सोपासा हा विभाग होता ज्यामध्ये तुम्हाला उत्तरा विचारलं गेलं होतं. दुसरं पेज स्कॅन करत असताना त्यामध्ये थोडासा फॉल्ट झाला आहे, इश्यू झालेला आहे. तर जाऊयात आपण तिसऱ्या पेजवरती डायरेक्ट शरीगावीर आनंद मुलाचं पत्र आहात. हो बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला पॅसेज दिला गेलेला होता. ओके, आणि हा पॅसेज मी दिलेल्या IMP क्वेश्चन्समध्ये होता. तुम्ही एकदा चेक करा, क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा होता. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पूर्ण एकूण एक व्हिडिओ बघा आमची, म्हणजे तुम्हाला कोणताही पेपर कोणताही क्वेश्चन हार्ड वाटणार नाही. त्यानंतर दुसरा होता आकृती पूर्ण करा, ज्यामध्ये होते वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना. तर विद्यार्थी मित्रांनो 4 भावना ज्यामध्ये दुःख आहे, त्यानंतर काळजी आहे, भीती आहे, अस्वस्थता आहे. तर या 4ही तुम्हाला लिहायच्या होत्या. तुम्ही ह्याच लिहिल्या असतील तर परिपूर्ण तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार मार्क मिळणार. सहमत. विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. या उद्गाराविषयी तुमचे मन सविस्तर लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधी IMP मध्ये सांगितलं गेलं होतं सहमतामध्ये तुम्ही भारताचं संविधान, प्रतिज्ञा काही लिहिलं तरी तुम्हाला मार्क दिलं जातं. तुम्हाला स्वतःचं मत विचारलं गेलेलं आहे. आता तुम्ही जेही मत मांडलेलं असेल फक्त ते 5 ते 6 लाईनमध्ये मांडलेलं असेल तर तुम्हाला मार्क मिळून जातील. जाऊया पुढे. त्यानंतर होतं उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उताराच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची होतात विद्यार्थी मित्रांनो. झोपायची वेळ झाली की सोनाली. बघा सोनाली, मोनाली, टोनाली असं बोलून तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेली होती माझी त्यांना आठवेल. मी तुम्हाला सांगितलं होतं सोनाली, मोनाली, टोनाली, ज्यामध्ये आहे सोनाली, मोनाली, रुपाली यांचा तुम्हाला तो हा परिच्छेद होता. आणि मी तुम्हाला ते थोडंसं कॉमेडी केलं होतं त्या व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी तो पॉईंट लक्षात घेतला असेल त्यांना नक्कीच बोर्ड पेपरमध्ये हा उतारा सोपासा वाटला असेल. आणि मी तुम्हाला सांगितले होतं सर्व कृती तुम्ही पूर्ण पाठ करून ठेवा. कोणताही प्रश्न विचारला गेला की अगदी सोपंसं वाटलं पाहिजे आपल्याला. तर याचे पहिलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, उडी मारून बिछाण्यावर शिरे. आणि दुसरं आहे चटकन झोपत नसे. ओके, पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेला होता कोणती लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलेच उत्तर आहे सोनालीवर ताईगिरी करणारी, तर ती होती रुपाली. त्यानंतर दुसरं झोपायची वेळ झाली की थडी मारून बिछाण्यात शिरणारी, ती होती सोनाली. त्यानंतर सहमत. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. त्यानंतर अपठित गद्य, जसं की मी तुम्हाला सांगितलं सोमतामध्ये तुम्हाला तुमचं मन लिहायचं आहे, काही पण लिहू शकता, ते मार्क तुम्हाला मिळून जातील. अपठित गद्य ज्यामध्ये ईमध्ये आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृतीबंध पूर्ण करा. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी तर काय मिळतात? फुलाची कोमलता, त्यानंतर गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता आणि सागराची अथंगता किंवा अनंतता. काय जे काय आहे इथे ज्या विद्यार्थ्यांनी PDF प्रोव्हाइड केलेला आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे पण समजून घ्या. त्याने खूप फास्टमध्ये त्यांनी त्या PDF प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर हा उतारा होता तुम्हाला, हाच उतारा त्यावरती तो प्रश्न होता. त्यानंतर कधी ते लिहा. आई कावरी बावरी होते, मुलाचे जरा काही दुखले खुपले की आई कावरी बावरी होते. त्यानंतर आई थकणार नाही, मुलाची सेवा चाकरी करताना आई थकणार नाही. त्यानंतर पुढे विभाग 2 ज्यामध्ये होतं पद्य, ज्यामध्ये आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, एक चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. बघा अगदी महत्त्वाचं उतारा म्हणून मी तुम्हाला पद्यमध्ये सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महाकाव्य, जसं की जणू विश्वच, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा येऊ शकतो. ओके, हा जो काही पाठ आहे ना, कवी जवी खेडकर, जवी पवार, काहीतरी त्यांचं खेबुडकर की पवार हे ते कवी होते आणि त्यांची कविता होती तू झालास मुख समाजाचा नायक. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ही कविता अगदी IMP आहे, 2024 एक्सपेक्ट केली जाऊ शकते आणि तीच आलेली आहे. सो सांगा ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण आमची व्हिडिओ बघितलेली होती त्यांना किती % फायदा झाला, याचा पेपर कसा गेला कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मळवाट म्हणजे आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. मळवाट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे काय होते? खच खाळगे किंवा काय आहे? खाचखळगे, बरोबर आहे याचं उत्तर. ओके, त्यानंतर पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, हीच कविता होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात आपण, ज्यावरती प्रश्न होता आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध पूर्ण करायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, तर काय आहे? नवा इतिहास घडविला, मुख समाजाचे वक्तृत्व केले किंवा नेतृत्व केले. त्यानंतर आहे बहिष्कृत भारत जागा केला आणि यामध्ये चौदार तळ्याचा संग्राम हे त्यांनी कार्य केले. त्यानंतर आहे खाली काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा, ज्यामध्ये मी तुम्हाला हे IMP दिली होती. तू झालाच परिस्थितीवर स्वार आणि घडविल्यास नवा इतिहास. ओके, त्यानंतर आहे चौथा काव्यसौंदर्य,
आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले आणि ध्यास घेत आहेत, बिगुल प्रतीक्षा करते, काव्य सौंदर्य वगैरे सर्व पीडीएफ्स आम्ही दिलेलं होतं तुम्हाला रसग्रहणाच्या. त्यानंतर होतं यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एक कृती संबंधी खालील कृती सोडवा. मी तुम्हाला सांगितलं होतं यापैकी कोणती एक कृती विचारली जाऊ शकते, भारत वाक्य किंवा आश्वासक चित्र. तर बघा दोघांच्या कृत्या तुमच्या समोर आहे. जसं की भारत वाक्याचं मोरोपंत हे कवी आहेत. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय आहे संजीवनांची संगत, सज्जनांची संगत आणि त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय सज्जनांची संगत केल्याने होणारे फायदे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आश्वासक चित्र कवी कोण आहेत, कवी त्रिकोण आहेत, निर्जा आणि स्त्री पुरुष समानता हा त्या कवितेचा विषय आहे. आवडण्याची व न आवडण्याची कारण तुम्ही जे काही लिहिलेलं असेल मार्क तुम्हाला मिळून जातील. ई मध्ये आहे खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो विभाग 3 ज्यामध्ये आहे स्थूल वाचन. तिसरा खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. ज्यामध्ये आहे पहिला माणसे पेरा माणुसकी उगवेल. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ हेही तुम्हाला एमपी दिलं होतं. पेपर अगदी सोपा होता आणि पूर्ण मी दिला एमपी पैकी मी तुम्हाला हे सर्व दिलं होतं. जसं की प्रतिनिधानानंतर आपण साईनाथ भरती व्हायचं, स्वाती माडिक यांच्या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दांत लिहा. अगदी महत्त्वाच्या एमपी दिलं होतं. तुम्ही व्हिडिओज बघा यार, तुम्ही आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बघा. सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला दिली होती 2024ची. तुम्ही डायरेक्टली एकदा बघा सर्व व्हिडिओ समजेल तुम्हाला. पूर्ण 2024ची प्रश्नपत्रिका तुमच्यासोबत होती, तुमच्या समोर होती, तरी देखील तुम्हाला ती सोडवता आली नाही. त्यानंतर तिसरा व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. विभाग 4 मध्ये भाषा अभ्यास होता. तर विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला समास होता, ज्यामध्ये आहे त्रिभुवनचं उत्तर आहे द्विगु समास आणि पुरुषोत्तम कर्मधारय समास. ओके, पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये शब्दसिद्धी होती तुम्हाला. तर बघा प्रत्येक गटी शब्द आहे जमीनदार, उपसर्ग गटी शब्द आहे बिनचूक, अभ्यस्त शब्द आहे तिक 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 आणि आंबट चिंबट. त्यानंतर वाक्यप्रचार खालील वाक्यप्रचारांचा कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ज्यामध्ये कंठस्नान घालणे, ठार मारणे. बघा हे मी तुम्हाला सांगितलं गेलेलं होतं. कंठस्नान घालणे, ठार मारणे. वाक्यात उपयोग तुम्ही जो काही केलं असेल मार्क मिळून जातील. हुकूमत गाजवणे, अधिकार गाजवणे, व्यतीत होणे, दुःखी होणे. त्यानंतर आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. ओके, त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती ज्यामध्ये शब्दसंपत्ती होते. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ज्यामध्ये मार्ग म्हणजे रस्ता, वाट, त्यानंतर जल, पाणी, नीट. ओके, पाणी किंवा नीर त्याला असं म्हटलं जातं. पाणी जल काय जे तुम्ही बोलतात ते. त्यानंतर सुपीकला विरुद्धार्थी शब्द नापिक, ज्ञानी, अज्ञानी. ओके, हे सर्व तुम्हाला एमपी दिलं होतं. 2024ची क्वेश्चन पेपर तुम्हाला मास्टर वेब हिरेच्या चॅनलवरती 1 डे बिफोर 1 हवर बिफोर सर्व काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं होतं. पूर्ण क्वेश्चन पेपर तीच होती. कमेंटमध्ये सांगा जे विद्यार्थी माझे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी आधी व्हिडिओ बघितलेली होती आणि पेपरला गेल्यानंतर जेव्हा तेच दिसलं काय आनंद होता तुमची कमेंट तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके, खालील शब्दांचे वचन बदला. भिंती, भिंत, रस्ता, रस्ते. ओके, त्यानंतर खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार ज्यामध्ये आहे दार, वार, खवा, दाखल अशा पद्धतीने. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन ज्यामध्ये खालील वाक्यांतील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. ज्यामध्ये आहे महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थिती प्रज्ञाची लक्षणे होती तर महर्षी. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला दिशा धुसूर बघू शकता. जे काही अचूक वाक्य आहेत त्यांनी बरोबर शुद्ध करून लिहिलेले आहेत. शब्द चुकीचे शब्द त्याने अचूक करून लिहिलेले आहेत म्हणजे दुरुस्त करून लिहिले आहेत. त्यानंतर शनिवारी दुपारी. पुढे जाऊया खालील विरामचिन्ह ओळखा. ज्यामध्ये आहे स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर पारिभाषिक शब्द ज्यामध्ये टॅक्स, टॅक्स म्हणजे कर, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये 5 उपयोजित लेखन होतं. उपयोजित लेखनाचा पार्ट जर सांगायचं ठरला मी तुम्हाला पत्रलेखनासाठी हे बघा वृक्षावली आम्हा सोयरे सांगितलं होतं तुम्हाला की पर्यावरणावरती प्रश्न विचारला जाईल पत्रलेखनासाठी असेल किंवा तुम्हाला वैचारिकसाठी असेल. आता जसं काही तुम्ही पत्र लिहिलं असेल मी तुम्हाला सांगितलेलं होतं वेळ असेल तर पत्रलेखन करा, वेळ नसेल तर सारांश लेखन करा. जे काही तुम्ही केलं नसेल तुम्हाला मार्क दिले जातील. त्यानंतर जाहिरात लेखनमध्ये मला आशा आहे की विद्यार्थ्यांनी मी सांगितलेल्या टिप्सप्रमाणे काळा पेन किंवा कोणती डिझाईन वगैरे काढलेली नसेल. त्यानंतर बातमी लेखनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विषय दिलेला आहे ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो कथालेखनामध्ये किंवा बातमी लेखनामध्ये तुम्ही तारीख वार विषय सर्व काही मांडलं गेलं असेल. कथालेखन तुम्हाला पूर्ण करायची होती, अपूर्ण कथा पूर्ण करून लिहायची होती आणि जी की तुम्हाला आयएमपी मध्ये दिली गेलेली होती. त्यानंतर होतं लेखन कौशल्य ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक सोडा. जसं की बघा प्रसंग लेखन आहे. प्रसंग लेखन हा मी तुम्हाला याबद्दल मोस्ट आयएमपी प्रोव्हाइड केलं होता. त्यानंतर आहे आत्मकथन आता यामध्ये आहे चौकटीत घटकाचे आत्मकथन लिहा. वैचारिक लेखन बघा मी तुम्हाला सांगितलं होतं वैचारिक लेखनामध्ये जल प्रदूषण समस्या व उपाय. जसं की मी यामध्ये तुम्हाला हेही सांगितलं होतं मोबाईलची उपाय समस्या व उपाय हे सर्व काही मी तुम्हाला सांगितलं गेलेलं होतं. ओके, म्हणजे आम्ही सांगितलेल्या पेपरमधील विद्यार्थी मित्रांनो 90% पेपर जसाच्या तसा होता. जेही विद्यार्थी माझे सबस्क्रायबर्स आहेत कमेंटमध्ये सांगा. तसेच विद्यार्थी मित्रांनो आजचा पेपर तुम्हाला कसा गेला हे कमेंटमध्ये सांगा. आणि माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर जर सोपा गेला असेल तर पुढील पेपरची तयारी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. पुढील व्हिडिओची अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बात मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला आवडेल ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की ज्याही विद्यार्थ्यांना पेपर हार्ड गेलेला असेल आता त्या गोष्टीचा विचार करू नका. जे काही अपकमिंग पेपर्स आहे, मॅथ आहे, सायन्स आहे, हिंदी आहे